आपल्या शालेय शिक्षण विभागाचाच एक भाग समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत गेल्या अनेक वर्षांच्या पासून आपण अतिशय पवित्र ज्ञानदानाचं सेवा त्या ठिकाणी देत होता आणि आपल्या काही मागण्या काही वर्षांच्या पासूनच्या होत्या. आदरणीय गिरीश भाऊंना पण माहिती आहे, विधानसभा असेल विधान परिषद असेल, संपूर्ण कामकाजामध्ये 50% शालेय शिक्षण विभाग असतो. आता हे जे पोलीस ग्राउंड आहे, पोलीस डिपार्टमेंट पण असं बोलतंय की इथे जे काही आंदोलनं होतात त्याच्यातले 50% जास्त शिक्षण विभागाशी संबंधितच असतात. आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही लहान गावामध्ये जरी गेलो तरी तिथे शिक्षण विभागाचं काही ना काहीतरी राहिलेलंच आहे. तर असा हा आपला विभाग आहे. भाऊ, मी एकदा सभागृहात बोललो होतो की साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी 100% सगळ्यांचं समाधान करू शकणार नाही. गेल्या अनेक वर्षांच्या पासूनचा आपला संघर्ष होता आणि मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आत्ताच्या घडीला आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय सुनीत्राताई पवार साहेब आणि खास करून गिरीश भाऊंचं पण आपण आभार व्यक्त केलं पाहिजे की त्यांनी आणि आमच्या आमदारताई आणि सभागृहातले अनेक आमदार त्यांनी सर्वांनी आपल्या सर्व समग्र शिक्षा अभियानाची बाजू लावून धरली. मला वाटतं की आपण सर्वांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि नुसता पाठपुरावा नाही, एकदम आले की रडणं ते काही चुकीचं आहे खोटं आहे असं मी बोलत नाही. शेवटी जो त्या मार्गक्रमण करत असतो, ज्याला ते भोगावं लागतंय, तो त्याच्या जागेवर बरोबर असतो. मी आपल्या सर्वांना विनंती आवाहन करीन, माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनीत्राताई पवार साहेब, गिरीश भाऊंकरता पण आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. खरं म्हणजे मागच्याच एका बैठकीमध्ये, आता बोलायला काय हरकत नाही, निर्णय झालेला आहे. आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग या संदर्भातली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली. आरोग्य विभागाचाही असाच काही वर्षांच्या पासूनचा प्रश्न प्रलंबित होता आणि मग त्यामध्ये आपल्या समग्र शिक्षा अभियानाचाही विषय माननीय मुख्यमंत्री